नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपला जो आजचा विषय आहे तो मुंबई पोलीसचा कट ऑफ तो कधी लागणार हा महत्त्वाचा प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेला प्रश्न आहे की मुंबई पोलीसचा कट ऑफ जो कधी लागणार. कारण की आपल्याला कट ऑफ यादी कळलेली आहे. बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांना कट ऑफ यादी कशा प्रकारे लागणार देखील पुरेपूर माहिती झालेली आहे, पण आणखीन एकदा आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण की पोलीस भरतीचा कट ऑफ लागल्यानंतर पूर्णपणे अंतिम यादी येईपर्यंत आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील. मी म्हणतोय अंतिम यादी येईपर्यंत पूर्णपणे आपल्या चॅनलवर पूर्णपणे माहिती तुम्हाला दिली जाईल मुंबई पोलीस भरती संदर्भात. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका देखील कशी प्रकारे असणार आहे ती प्रश्नपत्रिका आपण प्रत्येक ह्याच्यात सोडून घेत आहोत आणि त्याच्या नोट्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही 9307 248024 या व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे नोट्स मिळून जातील, ग्रुपला ॲड केलं जाईल. तर आता आपला हा सांगण्याचा मुद्दा, पण आज आपल्याला बघायचा आहे तो कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे मुंबई पोलीसचा, ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मुंबई पोलीसचा कट ऑफ जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तर आज देखील सांगत आहे. आणि त्यानंतर ग्राउंडची तारीख देखील आलेली आहे, त्याच्या आधी कट ऑफ लागून जाणार आहे. तर ती ग्राउंडची तारीख कोणती आलेली आहे ती देखील सांगणार आहे. तर सांगत आहे की कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे मुंबई पोलीसचा. तर आपण बघू शकता, आता आपल्याला माहीत आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना फार कमी मार्क पडलेले आहेत. मागील प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे कमी मार्क पडलेले आहेत, पण त्याचा अंदाज काढता आपण का मुंबई पोलीसचा कट ऑफ आहे. तर सर्वात प्रथम आपण ओपन, त्यानंतर OBC, EWS, SCBC, ST, SC, NTD, NTC, VGA, परत प्रकल्पग्रस्त, परत भूकंपग्रस्त, माजी सैनिक. तर अशा प्रकारे कास्ट आहेत, त्याच्यामध्ये महिला देखील आहेत. तर अशा प्रकारे कास्टची विभागणी केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ओपन, ST, NTD, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारे कट ऑफची यादी असते. आपण म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलेली असते, अशा प्रकारे कट ऑफची यादी आलेली असते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की आपल्याला मार्काचं विभाजन कशा प्रकारे दिलेलं असतं आणि कट ऑफच्या अंतिम कट ऑफची यादी कशा प्रकारे येणार आहे. तर आता लेखीसाठी बरेच विद्यार्थी एकाच 10 विद्यार्थी पात्र करण्यात येणार आहेत. म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थी घेणार आहेत. मग आता एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणजे त्या 10 विद्यार्थ्यांना न्यायचं असेल तर 9 विद्यार्थ्याला मागं टाकून यावं लागेल. तर अशा प्रकारे लेखी परीक्षेचे नियोजन असणार आहे. आणि लेखी परीक्षेची तारीख देखील मी तुम्हाला पुढे सांगतो व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला बघायचं की ओपनचा कट ऑफ, कारण की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ओपनचा कट ऑफ 40 ते 39 अशा प्रकारे लागणार आहे. तर आपण जास्तीत जास्त आता कमी करून आपण 39 या मार्काचा ओपनचा कट ऑफ लागला आणि जास्तीत जास्त लागला तर 40 मार्काचा लागेल. ह्या एवढाच फरक आहे, ह्याच्यामध्ये कुठला फरक पडणार नाही. त्यानंतर 39 ते 40 या दरम्यान कट ऑफ लागेल का, ज्याला 38 असतील त्यांचं काही विषय नाही. म्हणजे आता अशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे. त्यानंतर ओबीसी देखील अशाच प्रकारे लागणार आहे. ओबीसीचा कट ऑफ 36 मार्काचा कट ऑफ ओबीसीचा लागणार आहे. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, त्याच्यामुळे बघून घ्या. त्यानंतर EWSचा 38, SCBC 38, परत ST 36 मार्काचा कट ऑफ अशा प्रकारे जाणार आहे. तरी आपण अंदाजे कट ऑफची यादी सांगितलेली आहे आणि एका 10 विद्यार्थी घ्यायच्या म्हणजे अशा प्रकारे कट ऑफ लावावं लागणार आहे. कारण की लागणारच आहे अशा प्रकारे. तर ज्या विद्यार्थ्यांना असे मार्क असतील त्यांनी घाबरून जायचं नाही. पण SC देखील सांगू शकतो 36, NTD सांगू शकतो 34, 36, त्यानंतर 34. आता प्रकल्पग्रस्त लईतलं एक प्रकल्पग्रस्ताला 30 मार्काचा कट ऑफ लागेल. लईतलं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्या 30-32 मार्काचा लागेल. माजी सैनिक देखील 30-32 मार्काचा कट ऑफ लागेल. तर अशा प्रकारे कट ऑफ जाण्याची शक्यता आहे पुरुषांचा. आणि जास्तीत जास्त ओपनचा मी सांगितलेलं आहे तुम्हाला 40 मार्काचा कट ऑफ लागेल. आता ही आपल्याला झाला कट ऑफ बघायचा अंदाज, पण बरेच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मार्क देखील आहेत आणि काही जणांना कट ऑफ समाधानकारक वाटतो, पण काही जणांना कमी मार्क असतील. आता मला काल एका विद्यार्थ्याचा मेसेज आला होता, कारण की वैयक्तिक मेसेज केला होता. तर त्यानं असं सांगितलं होतं, आता म्हणजे विद्यार्थी देखील आपल्याला किती प्रकारे येड्यात काढतात हे आपल्याला सांगायचं ह्या दिवशी. म्हणजे त्याचं कास्ट आहे SCBC आणि त्याला मार्क आहे 24
आता ह्या मार्काचा त्या विद्यार्थी तर बसू शकेल का असं कुणाला जर विचारलं तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला कमीत कमी पोलीस भरती परीक्षेमध्ये ग्राउंडसाठी पास होण्यासाठी कमीत कमी 25 मार्क असणे आवश्यक आहे. मग तू कुठल्याही कास्टचा असू द्या विद्यार्थी, त्याला 25 मार्क असले तरच तो पास आहे. म्हणजे हा विद्यार्थी सध्या फेल आहे, पण तरी विचारतो की SCBC आहे माझं आणि मला 24 मार्काचा कट ऑफ म्हणजे बसेल का. तर अशा प्रकारे काही विद्यार्थी म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की परीक्षेमध्ये किती ग्राउंडसाठी किती फॉर्म येतात आणि पोलीस भरतीमध्ये किती फॉर्म येतात, पण ज्यांची तयारी असते, ज्यांना माहिती असते त्यांचंच काम आहे. कारण की किती बी आपल्याला माहिती आहे जागा असतात 1000 आणि त्याच्यासाठी 10 लाख अर्ज येतात, पण या 9 लाख विद्यार्थ्यांना माहिती नसतं की कशा प्रकारे प्रोसेस आहे. भरायचा पण भरलेलं असतं आणि आनंद घ्यायसाठी ती आलेले असतात कुठेतरी अनुभव घ्यायसाठी, मग त्यांना काय माहिती नसते. त्याच्यामुळे किती जागा असली तरी घाबरून जायचं नाही. आपली जर तयारी परफेक्ट असेल तर आपण 100% कुठं ना कुठं आपलं सिलेक्शन होतं. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की लेखी परीक्षा कधी होणार आहे आणि ग्राउंडचा कट ऑफ किती तारखेला लागणार आहे. तर आज तारीख आहे आपले 25 सप्टेंबर तारीख आहे. 25 सप्टेंबर आजची तारीख आहे आणि कालच एक जी आर आलेला आहे की मुंबई पोलीस संदर्भात लवकरच लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड यादी लावण्यात येणार आहे. तर ती यादी जी आहे ती ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस लावणार आहे. म्हणजे आता सप्टेंबर, आता ऑक्टोबर महिना 4 ते 5 दिवसात चालू होईल ऑक्टोबर, आणि त्याच्या महिन्याच्या सुरुवातीत म्हणजे 1 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान हा लेखी परीक्षेसाठी कट ऑफ लागून जाईल. आणि त्यानंतर आपली लेखी परीक्षा जी आहे ती लगेचच जाहीर, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 तारखेपासून ऑक्टोबरच्या ते 30 तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे. ह्या तारखा लक्षात ठेवा. ह्या तारखेच्या दरम्यान म्हणजे आपल्या हातात किती दिवस आहेत अजून, कंप्लीट आपल्या हातात अजून 25 ते 30 दिवस आपल्या लेखी परीक्षेची तयारी करायसाठी आहेत. तर या 25 ते 30 दिवसात आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे या तुम्हाला तारखा देखील सांगितलेल्या आहेत. कारण की कट ऑफ आज तारीख आहे 25 सप्टेंबर आणि काल 24 तारखेचा एक GR आलेला आहे आणि त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे किती तारखेला लागणार. तर पहिल्या आठवड्यात लागणार. आता 4 ते 5 दिवसातच हा कट ऑफ लागून जाईल. त्यानंतर आपली लेखी परीक्षा 20 ते 30 तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे. आणि कारण की आता इलेक्शन लागणार आहे, नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता आहे, त्याच्यामुळे इलेक्शनमुळे ह्याच्या आधी लवकर पोलीस भरतीची प्रोसेस उरकून टाकणार आहेत आणि डिसेंबर महिन्यात नवीन पोलीस भरती घेणार आहे सरकार. म्हणजे ह्याच्या उद्देशाने ही धोरणं चालू आहेत. त्याच्यामुळे आता संपूर्ण सगळीकडली पोलीस भरती पूर्ण झालेली, फक्त राहिली ती मुंबई, आणि त्या मुंबईसाठी अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला कट ऑफ देखील सांगितलेला आहे. त्यानंतर किती तारखेला कट ऑफ यादी येणार आहे, त्यानंतर किती तारखेला आचारसंहिता देखील लागणार आहे, डिसेंबर महिन्यात नवीन पोलीस भरती येणार आहे. तर त्याच्यासाठी वयवाढीचा देखील मुद्दा आहे. बरेच विद्यार्थी त्यासाठी आंदोलन करत आहेत. आता आपण बघितलं की आपल्याला त्याची माहीत नाही, पण आज मैदानावर अनेक विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून आंदोलन चालू आहे. त्याच्यासाठी लवकरच काहीतरी तोडगा निघू शकेल वयवाढीसाठी. मग आता पाठीमागील मी व्हिडिओमध्ये सांगितलं की वय वाढून तुम्हाला किती देणार आहेत वाढून, पण सरकारला सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण की आता नवीन विद्यार्थी तेवढेच आहेत आणि जुन्या देखील तेवढेच आहेत. कारण की नवीनला संधी केव्हा मिळायची, मग जुन्याला संधी देत बसलं तर नवीनला कधी मिळणार. तर ह्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे नवीन विद्यार्थी मागं पडत आहेत जुन्या विद्यार्थ्यामुळे. कारण की जुन्या विद्यार्थी जास्त अभ्यास झालेला असतो आणि लवकर त्यांचं जर वय वाढून दिली तर त्यांचं लवकर सिलेक्शन होतं. म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जास्त त्यांना मार्क पडतात, कारण की त्यांनी MPSC UPSC केलेली असते. म्हणजे ते तयारी करून शेवटी थकून इकडे आलेले असतात पोलीस भरतीकडे. त्याच्यामुळे वय वाढून मागण्याची त्यांची आटापिटा चालू आहे. त्याच्यावर काहीतरी सरकार लवकर तोडगा काढेल. पण आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कट ऑफ कशा प्रकारे लागणार आणि ग्राउंडची तारीख किती असणार आहे. काय ती लेखी परीक्षेची तारीख, लेखी परीक्षा 20 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान ह्या 10 दिवसात परीक्षा होणार ऑक्टोबरच्या. म्हणजे आपल्या हातात दिवस किती आहेत, 25 ते 30 दिवस आपल्या हातात आहेत तयारी करायसाठी. आणि त्याचं पूर्णपणे शेड्यूल तुम्हाला टाईम टेबल तुम्ही बनवा स्वतः. वैयक्तिक कुठल्या घटकचा किती, दररोज 1 तास गणित, दररोज 1 तास मराठी व्याकरण, दररोज 1 तास इतिहास भूगोल, अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला, दिवसातून कमीत कमी तुम्ही 7 तास अभ्यास केला पाहिजे. 7 तास अभ्यास जर केला तर तुम्ही 100% तुमची एक जागा फिक्स आहे. जो विद्यार्थी दिवसातून 7 तास अभ्यास करतो ते बी ठरवून, कारण की बसायचं नाही. कारण की बरेच विद्यार्थी खुर्चीचा कलर जाऊस तर ते एका जागेवर बसून अभ्यास करत असतात, पण त्यांना लक्षात काय राहत नाही. तर अभ्यास करायचं देखील एक तत्व आहे. कारण की अभ्यास करताना देखील कशा प्रकारे केला पाहिजे, तर 7 तास आपण दिवसातून अभ्यास केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला मराठी 1 तास दररोज, त्यानंतर गणित 1 तास, आपल्याला पोलीस भरतीला बुद्धिमत्ता 1 तास दररोज सोडलं पाहिजे. दररोज 10 गणित तर बुद्धिमत्तेची, 10 गणिताची, दररोज 10 व्याकरणाची उदाहरणं. परत त्यानंतर सामान्य विज्ञानचं काय असेल, त्यानंतर GK
जनरल नॉलेजचं 1 तास, 1 2 3 4 5 तास झाला. आणि बाकीच्या वेळेस रिव्हिजन आपण जे वाचलंय त्याचं पूर्णपणे एकदा रिव्हिजन काढायचं. ह्याचा 7 तास अभ्यास झालाच पाहिजे. म्हणजे जो विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो त्याला 100% एक पोस्ट त्याची 100% आहे. म्हणजे कुठल्याही परीक्षा असू द्या, पोलीस भरती असू द्या, इतर कुठलीही भरती असू द्या, त्याची 100% त्याची पोस्ट निघणार म्हणजे निघणार. आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.